प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। हे सगळे लबाडेत महाराज। अहो महाराज लबाडे कधी कळले सांगू का तुम्हाला? आता कोरोना मध्ये कळाले। असे कळाले महाराज। सक्की बायको सक्कीच राजी बायको म्हणजे एक बायको स्वतःची बायको महाराज। अहो धर्मपत्नी आपण जिला म्हणून घेतो ना महाराज। कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की नवरा त्या तिकडे रूम मध्ये, पत्नी इकडे, अशी कुत्र्याला भारत कशी वाढते यू ही परिस्थिती तुम्ही डोळ्याने बघितली की नाही? विनोदाचा भाग नाही महाराज, सत्य परिस्थिती आहे का? लक्षात घ्या। कोरोनाने एक शिकवण महाराज चांगली दिली आपल्याला। कशी काय चांगली शिकवण दिली बघा। कोणी कोणाचं नाही हे कोरोनाने दाखवून दिलं। बेटा बेटा क्या करता है, बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन पड़ोसी बन जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। बेटी बेटी क्या करता है, बेटी बेटी तुमची मुलगी असते ना महाराज, तर ती मुलगी काय करते? जेव्हा म्हणतात ना माझी मुलगी माझी मुलगी आहे, पण तो कभी सांगतोय बेटी बेटी क्या करता है, बेटी तेरी एक दिन जवाई ले जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। हे मिट्टीचं खेळणं आहे म्हटले, आणि मिट्टीचं खेळणं नाही का एक दिवस मातीत या ठिकाणी काय होणार आहे? मातीमध्येच मिळणार आहे। म्हणतात ना आप तो गैरों की बात करते हैं, विको दे थोड़ा, हमने भी तो ही आजमाई है, लोग कांटों से बच के चलते हैं, हमने फूलों से जख्म खाए हैं। तू किसी की ऐब को बेनकाब ना कर, हम तो भले ही बुरे हैं, तू किसी की नजर खराब ना कर। तो कवी म्हणतोय मी वाईट शोधण्याचा प्रयत्न केला, मी वाईट जगातील प्रत्येक वाईट माणसं शोधत गेलो, पण तो कवी सांगतोय बुरा देखने में गयो, बुरा मिला नहीं कोई। मी जगात वाईट व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला वाईट व्यक्ती कोणीच भेटलं नाही। पण मी जेव्हा आप से भीतर गयो तो मुझसे बुरा नहीं कोई। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको जब तुझको आवाज देगी, सांझ के बाद होगा सवेरा। मला थोडा गाण्याचा नाद आहे बरं का, नाही तुम्ही म्हणताल का याला का वाट आला का काय? सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना। वेळ कमी आहे की नाही? म्हणून महाराज काय सांगावं महाराज, खूप गीत आहेत असे, खूप आहेत। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तू लाख इबादत कर ले तू लाख कने रखवाली, तू लाख इबादत कर ले तू लाख कने रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का,
प्राण निकल जाएगी चलते चलते. अहो काय भरोसा आहे तुमचा? म्हटले आमचं शरीर आहे, आम्ही चालता चालता आमचा प्राण निघून जाऊ शकतो. क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. काही भरोसा नाही महाराज. या कोरोनानं एवढं शिकवलं, काय सांगावं महाराज. अहो कोरोनानं बरंच काही शिकवलं आपल्याला. लक्ष द्या. थोडासा स्वराचा आवाज कमी करा, थोडा स्वराचा आवाज कमी करा. स्वर काय सांगावं महाराज, खूप काही शिकवलं. अहो लग्न साधी कधी कशी करावं हे कोरोनानं शिकवलं. नाही तर काय नवर देवाचा थाट असायचा, काय वर बापाचा थाटा, कडक कपडे आहे की नाही, काय वरमाईचा थाट असायचा. कोरोनामध्ये वरमाई नाही, वर बाप बी नाही. अहो माझ्या शेजारीच बरं का, माझ्या आमच्या शेजारीच समोरच लग्न लागलं. बी सकाळी नवरदेव नवरी बाहेर काढले. कशाला? ते गुळणा गुळणी खेळायला. अहो म्हणलं काय लग्न झालं म्हणे. म्हणलं महाराज ऐका की कोरोनाने एक शिकवलं, साधे लग्न करा माय बाप. अहो महाराज 25 लाख हुंडा देऊन जरी लग्न केलं आणि 25 लाख रुपये जरी तुम्ही लग्न खर्च केले तरी मुलं होतात. आणि 25,000 रुपये जरी खर्च केले ना तरी मुलं होतात महाराज. असं काही नाहीये. तेच 25 लाख रुपये तुम्ही त्यांच्या संसारात लावा ना दादा, आहे की नाही. त्यांना कामाई दिलो, पण असं करू नका. पण लोकांना एवढी हौस का, बाबा मला डीजे लावा. अरे काय डीजे लावायचा? अरे कशाला डीजे लावतो दादा? त्या 25,000 रुपये 50,000 रुपये संसारात लावू ना, तुझ्या पत्नीला लावू ना, ती कामा येतील ना तुला. तुझे डीजे हे मित्र परिवार नाही महाराज. हा हा गण गोत्र मित्र परिवार हे कोणालाच कामा येणार नाही. हे निश्चित खाते पेते. तुम्ही किती भारी भारी चांगले चांगले पदार्थ करा लग्नामध्ये, गुलाबजामुन करा, जिलेबी करा, बासुंदी करा, आमक करा, तमक करा, सगळे बफे जेवण ठेवा. लोक खाऊन घेतील महाराज. मीठच कमी होते भाजीत. मस्त हात पुशितो, मीठ कमी होतो. जेवण झाल्यावर डेवरून हात फिरवल्यावर वारे वा म्हणून ही नाव ठेवणारच महाराज. यांच्याकडे लक्ष देऊ नका. अरे लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण आपलं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हासे जन नाही कान त्या ठाया. लोकांच्यावर लक्ष देऊ नका. आपली सोडवणूक आपोली आपण करा. सोडवण आपल्याला आपली सोडवणूक करायची. साधे लग्न करा. कोरोनाने आपल्याला शिकवलं महाराज. हे बघा, बँड नसला तरी लग्न होतं, है की नाही. लग्नामध्ये चांगले चांगले त्या ठिकाणी बँड वाजवणारे नसले तरी लग्न होतं. ऑर्केस्ट्रा नसला तरी लग्न होतं. लग्नामध्ये मंडप नसला तरी लग्न, बोला बोला बरं बोला रे, लग्नामध्ये मंडप नसला तरी लग्न होतं. जोरात बोला. मंडप लग्नामध्ये मंडप नसला तरी लग्न, लग्नामध्ये माईक सिस्टीम नसली तरी लग्न, लग्नामध्ये नवरदेवाचा मामा नसला तरी लग्न होतं. नाही होत? ऐक, लग्नामध्ये नवरदेवाचा मामा नसला तरी लग्न होतं. नवरीचा मामा नसला तरी लग्न, पाहुणे मंडळी असले तरी नसले तरी लग्न, कॅमेरेवाले असले तरी नसले तरी लग्न होतं. नवरदेव असले तरी लग्न. अरे नवरदेवच नाही तर लग्न कोणाचं करायचं भाऊ? विठाला ऐका, सांग ना. एवढंच या कोरोना शिकून दिलं आपल्याला माय बाप. म्हणून एक लक्षात ठेवा, हे हित करू शकत नाही. हा माझा मुद्दा होता. आपण ओळखलो कुठून हित आपलं हे करू शकत नाही, हे नाही करू शकत हित. म्हणून आपले हे नाही महाराज. काय सांगावं महाराज, म्हातारं मेलं एका गावचं. म्हातारं मेलं इकडे नाही तिकडे सांगतो बरं का. तिकडे गेलं इकडे सांगायचं, आहे की नाही. तर म्हातारं मेलं महाराज. पण म्हातारं गेल्याच्या नंतर काय सांगावं महाराज. आता गेल्याच्या नंतर काय काय व्यवस्था लागते. हे माणसं, जुनी माणसं पहा, आना 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 बाबू, आना बाबू पळतच येते बरं का महाराज. काय यायला गडबड असती महाराज. आणि ती मेल्यावर काय चांगलं दिसतं का म्हातारं महाराज, आहे की नाही. ते काय असं म्हणते का तुम्ही बाबा 2-4 महिने ठेव आपल्या घरामध्ये, असं म्हणतात का? नाही महाराज. पटपट बाहेर काढा, बेसूर दिसायला लागतं म्हातारं, वास मारतं नंतर. पटपट पटपट आवरा. मग मौतीचीच तयारी सुरू झाली महाराज. काय सांगावं, आता मौत चालू झाली. म्हाताऱ्याला त्या ठिकाणी बाहेर काढलं, बाहेर काढलं, आंघोळीला बसवलं. ऐका ऐका, लक्ष द्या, उठू नका, बोलणे झालं कीर्तन आपलं, झालं टाइम संपला. कीर्तन टायमाच्या पुढे जाऊ द्या ना, एवढं लक्षात ठेवा आपलं. हा तर काय सांगावं महाराज, सांगत काय आपलं हित करू शकत नाही, फक्त हित संत करतात. आपला ह्या विषय चालू होता. तर म्हाताऱ्याला बाहेर काढला आणि म्हाताऱ्याला आंघोळ घालत असताना काय सांगावं महाराज, आंघोळीला बाहेर काढलं, पण म्हाताऱ्याच्या कानामध्ये 10 ग्रॅमची बीग बाळी तशीच सोन्याची. म्हातारीने बघितली, माय म्हणे म्हातारं मेलं, पण जाता जाता 50,000चं नुकसान करतंय. पण सांगायला जाओ तर लोक म्हणतील, बाप म्हातारं मेलं तर मेलं, म्हाताऱ्याचं गेलं सोडून, म्हातारी बाळीवर तुटून पडली. म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हणे सांगायचं नाही आणि आपण बी काढायची नाही.
म्हातारी डोकेबाज, म्हातारीनं जे रडायला चालू केलं महाराज, स्वरात रडतात महाराज, स्वरात रडतात, स्वरात गातात, आणि आपलं रडणं स्वरात नाही, गाणं स्वरात नाही, आहे की नाही? हां का, तर मग ती बाई रडायला लागली, ती म्हातारी रडायला लागली, डोकेबाज म्हातारी होती बरं का. म्हातारी रडायला लागली आणि सांगायला लागली, काय सांगायला लागली बरं का महाराज, किती छान दिसत होते ना स्वरात, कोल्हापुरी जोडल्याशिवाय घातला नाही, पैजाम्याशिवाय घातला नाही. म्हातारी रडायला लागली महाराज. पायाकडे म्हटलं की सगळ्याचं लक्ष कुठे गेलं, कोल्हापुरी पाय म्हटलं, लोक पायाकडे पाहायला लागले. म्हातारी म्हणले काम जमलं गड्या आता. म्हातारी थोडी वर आली, चांदीच्या करदुड्याशिवाय नेसला नाही. वर्णन कमरेवर आलं. तिला कुठे यायचं होतं, बस स्टँडवर. तर मग लोकांनी कमरेकडे बघण्याला सुरुवात केली. म्हातारी आणखी थोडी वर आली, नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. लोक सदरेकडे. मग आता काय सांगावं महाराज, रडायला लागलं, सगळं चालू झालं. आणि म्हातारी म्हणलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली म्हातारी. लोक म्हणले, अरे काढा 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 काढा, भूषणही घेती काढून, भूषणही घेती काढून, हे हित करू शकत नाही. हे स्वार्थी लोक आहे महाराज. ही जवळजवळ आपल्याकडे पैसा आहे ना महाराज, सब पैसे के भाई, अपना साथी नहीं रे कोई, अपना साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई रे. सगळे पैशाचे भाई आहे, आपलं नाही. मग आपलं हित करू शकत नाही महाराज. मग तेने हा गोपाळ कृपा करी. बघा रामायणामध्ये चला एकदा बघा, जेने हा गोपाळ, संताशिवाय आपल्यावर कृपा होत नाही महाराज. तर काय सांगावं महाराज, विभीषण आला तिकून, रामजीने विचारलं, हनुमंत जी हाँ ये सामना से आ रहा है वो कौन है, वो रावण का छोटा भाई आहे. बरं लहान भाऊ हो म्हटले. आणि छोटा भाऊ असताना काय सांगावं महाराज, अहो रामाने सुद्धा विभीषणावरती कृपा केली, पण मध्यस्थी कोणाची होती महाराज, हनुमंतरायची होती. हनुमंतराय संत होते. जेने हा गोपाळ कृपा म्हणले महाराज, संतामुळे देव आमच्यावर कृपा करतो. तुमचं खरं आहे, पण आम्ही संसारात राहतो ना, आमच्याकडे काय कमी वेळ आहे का. मग अशा वेळेला संत करतात तरी काय. गलिया माणूस है की नाही. मला सांगा, संताची पायी जगद्गुरु तुकोबारांनी पाय शब्द का वापरला असेल. मुलांनो बोला रे. आता मी तुम्हाला एक प्रश्न करतो मुलांनो, मला सांगा आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय किती आहेत, बोला.
किती आहेत? मी नाही का शिक्षक आहे महाराज बरं का. हे सुनील महाराज पण शिक्षक आहे की नाही, आणि मी पण म्युझिक टीचर आहे उज्ज्वलाताई पवार शाळेमध्ये. आमच्या सुनील महाराज पण शिक्षक आहेत. आता ही मुलं महाराज हे आम्हालाच माहित असतं कशा असतात. आता हे 2 वर्षापासून यायला शाळाच माहित नाही. तू कितीला आहे रे? हा तू 4 इंग्लिश मिडियमला आहे ना? हा हे 4 आहे की नाही. मागच्या वर्षी शाळेत गेलता का? नाही, शाळात माहित नाही महाराज. आता मी एक व्हिडिओ बघितला बरं का महाराज. ते चालू झाल्या घोषणा महाराज. आता 15 ऑगस्ट आला ना, ते घोषणा चालू झालं, शाळेतच गेले नाही पोरं. भारत म्हणतो, आपले मास्तर म्हणतो भारत माता की, हे म्हणते जय. भारत माता की, ते म्हणते जय. मास्तर म्हणतो सावधान, हे म्हणते विश्राम. शाळाच माहित नाही यांना महाराज. अवघड परिस्थिती झालेली महाराज. आणि महाराज जी गोष्ट त्यांच्या सगळ्यात शेवटी हाती यायला पाहिजे होती ती सगळ्यात लवकर आली महाराज. कोणती? ती म्हणजे मोबाईल. बरोबर आहे की नाही? हाती आली की नाही रे? आली की नाही? तुझ्या हाती आली की नाही? मोबाईल आला की नाही हातात? ऑनलाईन क्लासेस नाही गेले का? अहो महाराज हे पोरे एवढे हुशार आहे महाराज, हे मोबाईल बंद करते आणि खुशाल गाणे ऐकते. मॅडम लॉक, खुशाल मस्त हेडफोन घेऊन गाणे ऐकते. नाही तर मग लुडो, पबजी, आणखी कोणता गेम रे? कोणता? फ्री फायर. हा बरोबर बोलला बाय. अहो महाराज शोकांतिका वाटते आज, कुठेतरी लाजीरवाणी गोष्ट वाटते आज. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.